पूर्वी आजीबाईचा बटवा होता. आज आमची आई तर राहिलीच नाही आहे. आज आमची आई 2 मिनिटात मॅगी करणारी मम्मा झाली आहे. पूर्वी आम्हाला तोच जो 2 मिनिटातली मॅगी होती त्यावेळेला सकाळची न्याहारी असायची. शिळी भाकरी शिळी भाजी सगळं काही दुधात कुचकरायचं आणि ते खायचं असं होतं. आज आमची आई पोरं शाळेला निघाली की 2च मिनिटात मॅगी करून देते. एवढी आमची आई आज पुढे गेली आहे. आई आमची पूर्वी नऊवारीत होती. घट्ट बांधलेला तो कासुटा असायचा, त्याच्यावर आणि ते केळ असायचं. पोटं सुटायला जागाच नव्हती. आज आमच्या आयांचं कुठून कुठून काय काय सुटलंय मी सांगू नये तुम्हाला. एवढं आमची आई पुढे गेली आहे. नऊवारीतली आई सहावारीत आली, सहावारीतली आई ड्रेसवर आली आणि ड्रेसमधून जीन्समध्ये आली, जीन्समधून तर आता झगं पण घालायला लागली. मग सुटणार नाही तर काय होईल. जर वजन वाढलं असेल ठीक आहे, तुमच्याकडे बटवा नाही आहे पण मसाल्याचा डबा आहे. मसाल्याचे डबे प्रत्येकाकडे आहेत. वेगवेगळे छान छान मसाले असतात, वेगवेगळे आकार मसाल्याच्या डब्याचे असतात आणि त्यात सेम मसाले असतात वेगवेगळ्या प्रकारचे. बरोबर आहे. जिरे ओव्याचा काढा करून प्या. 1 चमचा जिरा, 2 चिमट ओवा, कडक उकळवायचं आहे. सकाळी तो प्यायचा आहे आणि फास्ट 15 मिनटं चालायचं आहे. त्याने तुमचं वजन कमी होतं आहे. बाकी दालचिनी असते, दालचिनीचा छोटासा बोटाच्या पेरा एवढा तुकडा घ्यायचा आहे. दिवसभरात थोडा थोडा तो खात राहायचा आहे, चगळत राहायचं आहे. पोट कमी यायला चालू होतं. तुम्ही जिरे मोहरीची फोडणी देता. जिऱ्याने स्किन प्रॉब्लेम दूर होतात. जिऱ्याने पोट साफ होतं, मोहरीने स्किन प्रॉब्लेम दूर होतात. तमालपत्री आम्ही ह्याचा भात करता, तुम्ही मसाले भात करता. खूप सारे मसाले टाकलेले असतात ना, चव यायला पाहिजे, छानशी चव यायला पाहिजे, खूप मसाले घालता. तर या मसाल्यामुळे उष्णता होऊ नये म्हणून ते तमालपत्रीचं पान टाकलं जातं आणि त्या तमालपत्रीच्या एका पानाचा काढा जर करून तुम्ही पिला तरी पोट कमी येतं. एवढे सारे उपाय आमच्या घरात आहेत, किचनमध्ये आहेत, पण आम्ही करत मात्र त्यातलं काहीच नाही. एवढे छान छान आणि खूप सारे उपाय असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ली कॅन्सर खूप वाढला आहे. कॅन्सरपासून जर लांब राहायचं असेल तर किचनमध्ये आमच्या हळद मिळते. नॅचरल हळद घ्या. हळद हातावर ठेवून किंवा प्लेटमध्ये ठेवा. थोडंसं 1 थेंब पाणी घालायचं आहे. त्याचा हरभऱ्याच्या डाळी एवढा त्याचा गोळा करायचा आहे, गोल हरभऱ्याच्या डाळी एवढा. तो गोळा खाऊन पाण्यासोबत, गरम पाण्यासोबत, कोमट पाण्यासोबत तो गिळायचा आहे. तो 15 ते 21 दिवस करा. तुम्ही कॅन्सरपासून हळूहळू लांब होत राहते. 6 महिन्यानंतर केला तरी चालेल. किडनीपासून वाचायचं असेल, किडनी फेल्युअर खूप वाढलेत, लघवीला होत नाही. डायलिसिस वाढला आहे हल्ली सगळ्यांचा. काही जरा जरी झालं तरी डायलिसिस करतात, जरा जरी झालं तरी क्रिएटिन वाढलेला असतो. हे सगळे प्रॉब्लेम होतात. कांदा प्रत्येकाच्या घरात आहे. 1 कांदा घ्यायचा आहे, तो कट करायचा आहे. 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे. 3 ग्लास पाण्यामध्ये तो कट केलेला कांदा टाकायचा आहे. तो कडक उकळवायचा आहे. त्याचा 1.5 ग्लास करायचा आहे. रोज सकाळी अनाशापोटी तो रस जो आहे, तो जो काढा आहे तो प्यायचा आहे. 6 ते 7 दिवस करा. तुम्हाला वर्षभर काही प्रॉब्लेम होणार नाही. आठवडाभर करा, वर्षभर प्रॉब्लेम होत नाही. परत पुढच्या वर्षी हे करायचं आहे. किडनीपासून जर लांब राहायचं असेल, युरिनला जळजळ होत असेल किंवा काय, तर कोथिंबिरीच्या पानांचा रस करून प्यायचा आहे. कोथिंबिरीचा किंवा काढा करून प्या. ज्या बायका नॉर्मल आहेत, काटकुळ्या आहेत, नॉर्मलमध्ये आहेत, त्यांनी रस प्या. ज्या हेल्दी जास्त असतील त्यांनी कोथिंबिरीचा काढा करून प्या. पिरियड्सचे प्रॉब्लेम ज्यांना जास्त येतात, ज्यांना पिरियड्समध्ये जास्त म्हणजे हल्ली मुलींना वेळेत पिरियड्स येत नाही, वेळेत आले तरी ब्लडिंग जात नाही, ब्लडिंग गेलं तरी त्याच्यामध्ये गाठी जातात, असे खूपसे प्रकार असतात पिरियड्समध्ये. खूपसे प्रॉब्लेम्स होत राहतात. पिरियड्सचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. काढा करून मुलींना द्या तरी ते प्रॉब्लेम कमी येतात. बेलाच्या पानांचा काढा करून द्या, उष्णता कमी येते, त्याच्यामुळे सुद्धा हे होत असतं. शरीरात खूप उष्णता असेल आणि खूप कमी जरी उष्णता असेल तरी पिरियड्सचे प्रॉब्लेम्स येतात. आणि हे पिरियडचे प्रॉब्लेम एवढे पुढे जातात की मुलं न होणे इथपर्यंत सगळे प्रॉब्लेम जातात. हल्ली काय ना की सगळं चक्र आपण स्वतः बिघडवलं आहे. आमच्या मुली, आमची मुलं वयाच्या 26-27 पर्यंत लग्न करत नाहीत. 26-27 पर्यंत ते शिकत असतात. शिकल्यानंतर 2 वर्ष घालवतात. का तर आईबाबांनी शिकवलंय मला काम केलं पाहिजे, त्यांना कमवून द्यायला पाहिजे म्हणून 2 वर्ष घालवतात. 29-30ला येतात, मग विचार करतात मी आता लग्न करायला पाहिजे. मग नवरा बघतात, जरी बघितलेला असेल तर वेल अँड गुड. 30मध्ये आल्यानंतर लग्न करतात. लग्न केल्यानंतर 2 वर्ष घालवतात म्हणजे का तर आम्हाला फिरायला जायचं असतं, आम्हाला हनीमूनला जायचं असतं. लगेच कसं काय बाळ आणि हे सगळं जबाबदारी घेणार ना. मग ते 32ला येतात. 32मध्ये आल्यानंतर मग एकतर आधी राहिलं की गोळ्या खातात खाली करण्यासाठी, आणि 32ला आल्यानंतर राहावं म्हणून गोळ्या खातात.
आम्ही सेटल झालो आहे, आम्ही बेडरूम केली आहे, आम्ही छान मुलांची चिल्ड्रन रूम केली आहे आणि आता बाळा तू ये म्हटलं तर बाळ येत नाही. बरोबर ना? हे चक्र कोण बिघडवतं? आम्ही बिघडवतो. 32शी-35शीला आल्यानंतर बाईचे हार्मोन्स बदलायला चालू होतं. हळूहळू जवळपास आणि एक 7-8 वर्षानंतर मोनोपॉजची वेळ येते आणि मग आम्ही मुलं मागतो. खूप साऱ्या बायका आमच्या सेंटरला येतात. हे खूप प्रॉब्लेम्स हल्ली वाढत आहेत. वयात करा, वेळेत करा. मी मगापासून एकच सांगते, संस्कार, संस्कृती आणि ह्या सगळ्या गोष्टी, संसार महत्त्वाचं म्हणजे जपा. आज मुलींच्या म्हणजे इथले बरेच पेशंट आमच्याकडे येत असतात, तर सुजीवनीय लिक्विड एक आहे, त्याची मागणी आज होती मला की आज घेऊन या. ते बॉडी शरीर शुद्ध करण्याचं काम करत असतं. पण त्याच्याऐवजी आज मी महिलांसाठी एक नारी पुष्टी म्हणून एक लिक्विड आणलं आहे. मी विकायला आलेले नाही आहे, मी आधीच सांगते. 240 रुपयाचं आहे. 200ला आज डिस्काउंटमध्ये तुम्हाला देता येईल. पण 200 रुपयामध्ये मी घर बांधणार नाही आहे किंवा मी मोठी होणार नाही आहे. मी आज जे इथं आले, माझ्या एका दिवशी 200-250 माझे पेशंट माझ्या क्लिनिकला वाट बघत असतात. मला हा सगळा शेड्यूल कॅन्सल करावा लागतो आणि मग मी इथं येते, ते कुठलं मानधन न घेता. फक्त हे आणण्याचं कारण एकच आहे की पिरियड्सचे तुम्हाला जे प्रॉब्लेम, मुलीला पिरियड्स येतात तेव्हापासून ते बायकांना मोनोपॉज होतो तोपर्यंत हे जे लिक्विड आहे कंटिन्यू घ्यायचं आहे. याचं कारण एक आहे की बायकांचे हार्मोन्स बदलत राहतात. पहिली गोष्ट म्हणजे पिरियड्स वेळेत न येणे हे मुलींचे त्रास आहेत. त्याच्यानंतर प्रेग्नेन्स राहिलो, बाळ झालं की परत हार्मोन्स चेंज होतात, चिडचिडेपण वाढतं. बायकांचा मोनोपॉजचा वेळ जवळ आला की चिडचिड्या होतात, भित्र्या होतात. कुणाचं कोण मेलेलं असतं पण इकडं आम्हा बायकांना भीती वाटते किंवा उगाच काहीतरी होतं. घरातले म्हणतात ही आई पहिला चांगली होती, आत्ता का अशी करायला लागली. पण हे हार्मोन्समुळे होत असतात हे बदल. तर याच्यासाठी हे लिक्विड आहे, महिलांनी घ्यावं. कारण कोणतीही महिला, एक लक्षात घ्या, एखादा पुरुष अंथरुणाला खेळला तर चालतो, पण बाई अंथरुणाला खेळलेली चालत नाही. कारण आयुष्यभर सांभाळलेली मान, मर्यादा, आबरू, इज्जत सगळ्या गोष्टी धाब्यावर जातात. आंघोळ दुसऱ्याने घालायची, कपडे दुसऱ्याने घालायची, एवढं सगळं करावं लागतं. पुरुष आजारी पडला तर नक्कीच त्याची बायको सगळं करते, पण बाई आजारी पडली तर सगळं धाब्यावर बसवावं लागतं. त्यामुळे कृपा करून कोणत्याही बाईवर ही वेळ येऊ नये. म्हणून मी मगापासून खूप गोष्टी सांगितल्या. खरंच छान राहा, प्रेमाने राहा, घरगुती उपाय करत राहा. माझा नंबर हवा असेल तर मी नंबर देते. स्कॅन केलं तरी माझा नंबर तुम्हाला मिळणारच आहे, तरी पण माझा नंबर नोट करून घ्या. 788. तुम्हाला मोबाईल काढायचा आहे का अजून? सांगू का? 788 755 7488. परत एकदा सांगते. 788 755 7488. तोडकर संजीवनी म्हणून सेव्ह केला तरी चालेल. माझा नंबर माझा आहे, पण माझ्या ऑफिसमध्ये, कारण मी अशा वेळेला बाहेर असेल तर मी रिसीव नाही करू शकत. काही जरी महिलांच्या कितीही अडचणीतल्या जरी गोष्टी असतील, बऱ्याच ओपन करू शकत नाही, काही जरी असेल, मला परत सांगू का? सांगते मी परत. काही जरी असेल तुम्ही कॉल करा. माझा फाउंडेशन माझं आहे, माझं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे. 16 तारखेला त्याचा कार्यक्रम आहे. मला 16,000 पूर्ण महाराष्ट्रातून 16,000 महिला माझ्या फाउंडेशनला अटॅच आहेत.